नमस्कार मित्रांनो, आपली नाती चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला एका अशा घटनेबद्दल सांगणार आहोत जी ऐकून नात्यावरचा तुमचा विश्वास उडेल। ही गोष्ट आहे पैशाची हाव, खोटं प्रेम आणि एका मोठ्या विश्वासघाताची। कशा प्रकारे लग्नाच्या अवघ्या काही महिन्याआधी एका करोडपती तरुणाचा गेम प्लॅन करून त्याला मृत्यूच्या दरीत ढकलण्यात आलं, हे ऐकून तुमचेही डोळे पाणावतील। या कथेतील मुख्य तरुण, ज्याचे नाव होते केतन। केतन हा एका अत्यंत प्रतिष्ठित आणि अब्जाधीश कुटुंबातील मुलगा। परदेशातून उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्यानंतर त्याने आपल्या वडिलांच्या सक्सेस ग्रुप या मोठ्या बिझनेसमध्ये हातभार लावायला सुरुवात केली होती। स्वभाव अत्यंत साधा, मनमिळाऊ आणि कामाशी काम ठेवणारा। केतनचे वय लग्नाचे झाले होते, म्हणून घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली। अशातच त्याची ओळख झाली सिया नावाच्या मुलीशी। सियाचे कुटुंबही खूप श्रीमंत होते। केतन आणि सिया दोघांनी एकमेकांना पसंत केले। घरच्यांच्या संमतीने दोघांचा साखरपुडा झाला आणि नोव्हेंबर महिन्यात लग्नाची तारीख पक्की झाली। लग्न एवढं भव्य असणार होतं की त्यासाठी राजस्थानमध्ये तब्बल 17 कोटी रुपयाचा एक आलिशान महाल बुक करण्यात आला होता। पाहुण्यांसाठी प्रायव्हेट प्लेनची व्यवस्था केली जाणार होती। पण या सगळ्या झगमगाटाच्या मागे एक भयंकर सत्य दडलं होतं। सियाचे आधीपासूनच चेतन नावाच्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते। तिने केतनला सांगितले होते की तिचे आधी ब्रेकअप झाले आहे। आजकालच्या काळात पास्ट असणे सामान्य गोष्ट आहे, असा विचार करून केतनने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले। पण सियाच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं। तिला केतनच्या पैशापेक्षा तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं होतं। पण घरच्यांच्या भीतीने ती लग्नाला नकार देऊ शकली नाही। तिने आणि तिच्या बॉयफ्रेंड चेतनने मिळून एक भयंकर प्लॅन आखला, केतनला कायमचं रस्त्यातून हटवण्याचा। लग्नाआधी दोघांचे प्री वेडिंग शूट बाली येथे होणार होते, पण तिथे न जाण्यासाठी सियाने स्वतःचाच पासपोर्ट वॉशरूममध्ये फाडून टाकला आणि पासपोर्ट हरवल्याचे नाटक केले। यानंतर 19 जूनला सियाचा वाढदिवस होता। तिने केतनला सांगितले की आपण वाढदिवस साजरा करायला महाबळेश्वरला जाऊ, पण त्याआधी लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाऊया। केतनने आनंदाने होकार दिला। त्याने महाबळेश्वरमध्ये एक मोठा रिसॉर्टही बुक केला होता। 18 जूनच्या सकाळी दोघेही लोहगड किल्ल्यावर पोहोचले। तिथे त्यांनी फिरून फोटो काढले, पण सियाने तिचा बॉयफ्रेंड चेतनला आधीच तिथे बोलावून घेतले होते। चेतन तिथे कडक उन्हात डोक्यावर हुडी आणि कॅप घालून त्यांचा पाठलाग करत होता। किल्ल्याच्या एका कड्यापाशी आल्यावर सियाने केतनला म्हटले, थांबा, मी तुमचा एक चांगला फोटो काढते। केतन मागे वळला आणि तेवढ्यात मागून आलेल्या चेतनने केतनला जोरात धक्का दिला। केतन थेट खोल दरीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। केतन खाली पडल्यानंतर सियाने रडण्याचे नाटक केले। तिने पोलिसांना आणि घरच्यांना फोन करून सांगितले की केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला। 3 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। केतनच्या घरच्यांना वाटले की हा एक दुर्दैवी अपघात आहे। 3 दिवस उलटून गेले। घरात शोकाकुल वातावरण होते। सियासुद्धा केतनच्या घरी सांत्वन करण्यासाठी आली होती, पण तिथेच गेम उलटला। केतनच्या बहिणीने जेव्हा सियाला त्या घटनेबद्दल विचारले, तेव्हा सियाची बोलती बंद झाली। ती घाबरली आणि तिने उत्तरे बदलू लागली। बहिणीला तात्काळ संशय आला आणि तिने ही माहिती पोलिसांना दिली। पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। जेव्हा पोलिसांनी किल्ल्याचे आणि आजूबाजूचे CCTV फुटेज तपासले, तेव्हा त्यांना एक संशयास्पद मुलगा दिसला। 30 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असताना एक मुलगा हुडी आणि कॅप घालून सतत त्या दोघांच्या मागे फिरत होता। पोलिसांनी त्या मुलाचा शोध घेतला। तो दुसरा कोणी नसून सियाचा बॉयफ्रेंड चेतन होता। जेव्हा पोलिसांनी त्याची कॉल हिस्ट्री तपासली, तेव्हा धक्कादायक बाब समोर आली की तो सतत सियाच्या संपर्कात होता। पोलिसांनी चेतनला ताब्यात घेऊन कडक चौकशी सुरू केली। तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला। त्याने सांगितले की सियाच्या सांगण्यावरूनच त्याने केतनला धक्का दिला होता। पोलिसांनी 23 तारखेच्या रात्री चेतनला आणि पुढच्याच दिवशी सकाळी सियाला बेड्या ठोकल्या। मित्रांनो, आज केतनच्या आईवडिलांची अवस्था अत्यंत वाईट आहे। ते एकच विचारत आहेत की आमच्या निष्पाप मुलाचा काय गुन्हा होता। जर सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते, तर तिने घरात स्पष्ट नकार द्यायला हवा होता। घरचे थोडे रागवले असते, समाज काय म्हणेल हा प्रश्न आला असता, पण कमीत कमी एका निष्पाप तरुणाचा जीव तर वाचला असता। आज या चुकीच्या निर्णयामुळे केतनचा जीव गेला आणि ते दोघेही जेलच्या अंधारात सडत आहेत।
पैशाचा हव्यास आणि नात्यांमधील खोटेपणा माणसाला किती खाली पाडू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कथा आणि सामाजिक संदेशासाठी आपली नाती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.